आज मी गोष्ट सांगणार आहे बाल हनुमान आणि सूर्य. चैत्र शुद्ध नवमीला श्रीरामांचा जन्म झाला. त्यानंतर बरोबर 6 दिवसांनी म्हणजे चैत्र पौर्णिमेला हनुमानाचा जन्म झाला. हनुमानाच्या मातेचे नाव अंजनी आणि पित्याचे नाव केसरी. हनुमान पवनपुत्र म्हणून ओळखले जातात. श्रीराम हे विष्णूचा अवतार आहेत, तर हनुमान रुद्राचा म्हणजेच शंकराचा अंश आहेत. आपल्या पुराणामध्ये अशी कथा आहे की अयोध्या नगरीमध्ये दशरथ राजाने केलेल्या यज्ञामधून अग्निदेव प्रकट झाले. देवाने दशरथ राजाला पुत्र होण्यासाठी प्रसाद दिला. आकाशात उडणाऱ्या एका घारीने त्या प्रसादाचा छोटा भाग पळवला. घार आकाशातून उडत असताना तिच्या चोचीमधून प्रसाद खाली पडला. पण तो जमिनीवर पडण्यापूर्वी वायूने आपल्या सामर्थ्याने वनामध्ये तप करीत असलेल्या अंजनीच्या ओटीत तो प्रसाद नेऊन टाकला. भक्तिभावाने अंजनीने तो प्रसाद खाल्ला आणि त्यानंतर पवनपुत्र हनुमानाच्या रूपाने शिवाचा अंश तिच्या पोटी जन्माला आला. अंजनी एक वानरी होती, त्यामुळे हनुमानाचा जन्म वानर कुळात झाला. अंजनीचा पुत्र म्हणून मारुतीला अंजनीय या नावाने सुद्धा ओळखतात. अंजनेय अतिशय तेजस्वी शक्तिमान होता. हनुमानाचा म्हणजेच अंजनेयाचा जन्म पहाटे सूर्य उदयाच्या वेळी झाला. जन्मतः उगवत्या सूर्याचे लालबुंद रूप पाहून त्याला पकडण्यासाठी या तेजस्वी बालकाने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. त्यावेळी स्वर्गातले सर्व देव भयभीत झाले आणि इंद्राकडे गेले. तेव्हा इंद्राने रागावून बाल हनुमानावर वज्र फेकले. या वज्रामध्ये प्रचंड पर्वतांचे चूर्ण होईल एवढी शक्ती होती. सामर्थ्यवान मारुतीरायांनी इंद्राच्या वज्राचा मान राखण्यासाठी आपल्या हनुवटीवर त्याचा प्रहार झेलला. तेव्हापासून त्यांचे नाव हनुमान असे पडले. हनुमानाच्या हनुवटीवर वज्राची खूण कायम राहिली. अंजनीच्या पोटी जन्म झालेले वीर्यवान, बुद्धिसंपन्न, महातेजस्वी, महाबली बालक पुढे श्रीरामांचा सगळ्यात जवळचा भक्त मारुती म्हणून प्रसिद्ध झाले.